ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नम्रता, खरं तर मुख्यमंत्र्यांनी जो दिलासा दिलाय त्याचा सगळ्यात आनंद जो आहे तो मराठा समाजातल्या आंदोलनात जे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, ज्यांनी ग्राउंडवरती आंदोलन केले होते, त्या कार्यकर्त्यांमध्ये खरा तर उत्साह पाहायला मिळतो। माझ्यासोबत मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, किरण पवार आहेत। किरण, कशा पद्धतीचा आनंद आहे, किती समाधान वाटतं आता? एमपीसी परीक्षा रद्द केल्याबद्दल पहिला मुख्यमंत्री व बाकीची विधिमंडळाच्या मंत्र्यांचं पहिला हार्दिक अभिनंदन। आणि इथून पुढे जी मेगा भरती असेल, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती करू नये, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। खरं तर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे, मात्र अजून देखील भरती होणार आहे, त्या देखील बद्दल तुम्ही मागणी केली होती। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या महाराष्ट्रातून पहिलं आंदोलन आम्ही सोलापूरमध्ये चालू केलं होतं। त्यानंतर घाई गडबडीने या सरकारने एमपीएससी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आम्ही परत एकदा आमच्या आंदोलनाची दिशा तीव्र केली आणि आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता की जर एमपीएससी परीक्षा आपण घेतली तर 11 तारखेला आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परीक्षा केंद्रामध्ये घुसून आम्ही गनिमी आंदोलन करणार होतो। आणि त्याचं हे करून त्यांनी आज उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। आणि जोपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत या राज्यात तुम्ही कोणतेही मेगा भरती करू नये, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज गनिमी आंदोलन करणार। काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारूयात, मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केलाय, होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यात, काय सांगशील? मुख्यमंत्र्यांचे पहिला मी आभार मानेन, कारण त्यांनी एवढी मोठी आम्हाला संधी दिली देण्याचं हे करतात आणि मराठा समाजांना ते प्रोत्साहन करतात। आणि त्यात आम्हाला एवढा आनंद झाला की आम्हाला कोणत्या भाषेत त्यांना आभार मानावं हे आम्हाला समजत नाही आहे। आणि आता येते 2-3 महिन्यात जी मेगा भरती होणार आहे त्यात पण आम्हाला मराठा समाजाला प्रोत्साहन त्यांनी असंच द्यावं हेच इच्छा व्यक्त पूर्ण करते। खरं तर मराठा आरक्षणाच्या मागणीसोबत आत्ता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकललेली आहे, मात्र येणाऱ्या काळात ज्या भरत्या होणार आहेत त्या देखील आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते कार्यकर्ते किंवा मराठा समाजातील हे तरुण मांडतायत। नम्रता।